हे गाईज गुड मॉर्निंग आणि सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि मी ही कोणती रेसिपी बनवत आहे मी सांगणार नाही आहे, समजेल तुम्हाला लवकरच. तर इथे मी 4 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. ही सेम अशी वाटी तुम्ही घ्या तुमच्याकडे असेल तर, त्यावरती माप लिहिलेले असते. इथे मी 4 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि तेवढीच वाटी मी उडीद डाळ घेतलेली आहे आणि इथे मी थोडासा साबुदाणा घेतलेला आहे, जास्त नाही. इथे मी 1 चम्मच मेथीचे दाणे घेतलेले आहेत. तांदूळ मी स्वच्छ धुतलेला आहे. यामध्ये मी ॲड करणार आहे साबुदाणा आणि मेथीचे दाणे. छान असे मिक्स करायचे आहे आणि 7 ते 8 तास किंवा 6 ते 7 तास तुम्ही असेच हे भिजण्यासाठी ठेवायचे आहे. हे गाईज, तर रात्रीचे वाजलेले आहेत 9 आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मी हे मिक्सरला बारीक करत आहे. सो गाईज, पहिल्यांदा तांदूळ बारीक करून घ्यायचे आहेत. तर चला तांदूळ बारीक करून घेऊया. आणि तांदूळ बारीक करताना त्यामध्ये जास्त पाणी ॲड नका करू. सो गाईज, इथे तांदूळ बारीक झालेला आहे, तुम्ही बघू शकता छान असा बारीक झालेला आहे. आणि आता उडदाची डाळ बारीक करायची आहे आणि उडदाच्या डाळीमध्ये जे पाणी आहे आपल्याला तेच ॲड करायचं आहे, दुसरे पाणी नाही घ्यायचे. आणि तुम्ही बघू शकता छान असं बॅटर तयार झालेलं आहे आणि हे मिक्स करायचं आहे. जोपर्यंत उडदाची डाळ आणि तांदूळ एकत्र मिक्स होत नाही तोपर्यंत मिक्स करायचे आहे. सो हे छान असं मिक्स झालेलं आहे आणि पूर्ण रात्र झाकून ठेवायचे आहे. The next day. हे गाईज, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज, बरेच दिवस झाले तुम्ही लोकांनी मला खूप जास्त इन्सिस्ट केलेलं आहे की आमच्याशी इडली रेसिपी शेअर करा आणि बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत. सो मी विचार केला की चला तुमच्यासोबत मी इडली रेसिपी शेअर करते. मी कशी बनवते, माझ्या पद्धतीने कशी बनवते मी, सो मी आज शेअर करणार आहे. आणि कालच मी इडलीचे तांदूळ, उडीद डाळ आणि बाकीचे जे इन्ग्रेडियंट आहेत ते मी काल भिजत घातले होते आणि रात्री मी ते मिक्सरला बारीक केलेले आहेत. आणि आता मी तुम्हाला दाखवते इडलीचं बॅटर किती जास्त फुललेलं आहे. सो चला गाईज, दाखवते आणि इडली कशी बनवते हे पण दाखवते तुम्हाला. हे गाईज, तर तुम्ही बघू शकता इडली बॅटर किती जास्त फुललेलं आहे. ओ माय गॉड, यामध्ये मी काहीच ॲड केलेलं नाही आहे, ना सोडा ना काही ना काही. तुम्ही बघू शकता. सो गाईज, यामध्ये ॲड करायचं आहे थोडंसं मीठ, चवीनुसार ॲड करा आणि हे छान असं मिक्स करायचं आहे. सो गाईज, चला आता आपण इडली बनवूया. आणि मी इडली कुकरमध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि यामध्ये तुम्ही लिंबू किंवा चिंच ॲड करू शकता, जेणेकरून माझा कुकर जसा काळा झालेला आहे तसा होणार नाही. त्यामुळे नक्की लिंबू आणि चिंच ॲड करा. आणि हे जे इडलीचे भांडे आहेत त्याला आपण पहिल्यांदा तेल लावायचं आहे, जेणेकरून इडली चिकटणार नाही. असे पण इडली नाही चिकटत गाईज, तरी पण आपण थोडंसं तेल लावायचं आहे, जेणेकरून ती छान अशी निघते आणि थोडी स्पॉन्जी बनते. आणि गाईज, मी तुम्हा लोकांना सांगितलेच नाही की मी किती प्रमाण घेतलेले आहे, म्हणजे किती लोकांचे प्रमाण घेतलेले आहे. तर मी ऑलमोस्ट 5 ते 6 लोकांचे प्रमाण घेतलेले आहे आणि खाणारे लोक आहेत. सो सगळ्यांनाच इडली खूप जास्त आवडते. माझ्या घरी पण इडली जास्त आवडते आणि काही मुलींना पण खूप जास्त इडली आवडते आणि सगळ्यात जास्त इडली तर मलाच आवडते. मी आता तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत की मला इडली किती जास्त आवडते. मी कधी कधी विचार करते, यार मी साऊथ इंडियन का नाही झाले, मी महाराष्ट्रीयन आहे. पण खरंच मला इडली खूप जास्त आवडते. आणि हे पूर्ण तयार झालेलं आहे. तर चला आता आपण याला स्टीम करूया. ऑलमोस्ट 10 मिनिट्स किंवा 15 मिनिट्स ठेवायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि गाईज, तुम्ही माझे लाँग व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि माझ्या लाईव्हला पण तुम्ही खूप जास्त प्रेम देता. सो गाईज, 10 मिनिट्स झालेले आहे. तुम्ही बघू शकता पाणी खाली पडत आहे, म्हणजे इडली स्टीम झालेली आहे. सो हे हळुवारपणे आपल्याला काढायचं आहे, कारण की भांडं गरम असते. सो हळू काढा. आणि तुम्ही बघू शकता इडली छान अशी फुगलेली आहे. वाव. सो चिकटत नाही आहे हाताला, तरी पण मी चाकूने बघते चिकटत आहे का नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता इडली स्टीम झालेली आहे. सो गाईज, मी आता काढून दाखवते तुम्हाला की ही व्यवस्थित झाली आहे का नाही आहे. व्यवस्थित तर झाली असणारच आहे, कारण की मी 100% इडली छान बनवते.
एक्सपिरियन्स नाही म्हणता येणार, पण मला इडली खूप जास्त आवडते, त्यामुळे मी स्वतःसाठी इडली छान बनवते आणि तुम्ही बघू शकता किती जास्त स्मूथ आणि स्पॉन्जी झालेली आहे. वॉव! तर मी तुम्हाला तोडून दाखवते एक इडली. खरंच खूप छान बनलेली आहे. नेहमीच छान बनते आणि आज पण छान बनलेली आहे. सो गाईज, इडली तर झालेली आहे. आता बनवायचा आहे डोसा. तर चला डोसा बनवूया. कारण की काही लोकांना इडली आवडते, काही लोकांना डोसा आवडतो. मला डोसा पण आवडतो. सो मी डोसा पण बनवणार आहे आणि मी अशा प्रकारे डोसा बनवते. तुम्ही कोणत्या प्रकारे बनवता मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हा असा डोसा मला खूप जास्त आवडतो. तर चला डोसा बनवूया. सो गाईज, डोसा काढताना जे माझे हाल झालेले आहेत ते मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. कारण की मी डोसा खूप जास्त पातळ बनवलेला आहे आणि तुम्ही माझा तवा बघू शकता. काय हाल झालेले आहेत. एनिवेज, तर चला डोसा बनवूया. सो गाईज, डोसा बनवून झालेला आहे आणि मला आवडणारी ग्रीन चटणी बनवायची आहे. तर चला ग्रीन चटणी बनवूया. त्यासाठी मी घेतलेला आहे एक अख्खा नारळ, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरव्या आणि लाल मिरच्या, आलं, लसूण आणि डाळ्या घेतलेल्या आहे, जिरे घेतलेले आहे आणि दही घेतलेलं आहे. तर चला चटणी बनवूया. त्यासाठी मला आता हा नारळ फोडावा लागेल आणि नारळ फोडून झालेला आहे. तर पहिल्यांदा आपल्याला बारीक करायचं आहे नारळ आणि त्यामध्ये दही ॲड करून बारीक करायचं आहे. तर चला बारीक करून घेऊया. सो गाईज, वाटण तयार झालेले आहे आणि ग्रीन चटणीला आपल्याला द्यायची आहे फोडणी. त्यासाठी मी इथे तेलामध्ये जिरे टाकलेले आहेत. माझ्याकडे मोहरी नाही आहे, पण तुम्ही स्पेशली ॲड करा. मोहरी इम्पॉर्टंट आहे. आणि मिरची टाकलेली आहे, कढीपत्ता ॲड केलेला आहे. छान असं गरम करायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण मला आवडते हळद, सो मी ॲड केलेली आहे. आणि छान असं मिक्स करायचं आहे आणि फोडणी द्यायची आहे. तर चला बघूया फोडणी बसते का नाही. छान अशी फोडणी बसल्यानंतर ग्रीन चटणी छान लागते. सो गाईज, फोडणी खूप मस्त बसलेली आहे आणि तुम्ही बघू शकता. वाव, काय सुगंध आला. मला ग्रीन चटणी खूप जास्त आवडते आणि ही खूप छान बनलेली आहे. तर चला आता मी ताट तयार करते, कारण की मला खरंच खूप जास्त भूक लागलेली आहे. सो इथे मी घेणार आहे जास्त इडली, कारण की मला जास्त इडली आवडते. सो मी इथे 4 इडली घेणार आहे, एक डोसा घेतलेला आहे आणि चटणी घेणार आहे. आणि चटणी मी थोडी जास्तच घेणार आहे, कारण की मला खूप जास्त आवडते. आणि जर नाही राहिली तर सो मी जास्त घेणार आहे. मस्करी करते आहे गाईज. टॅन माझं इडलीचं ताट तयार आहे आणि मला हा साऊथ इंडियन ब्रेकफास्ट खूप जास्त आवडतो. तर चला खाऊया. सो गाईज, फायनली इडली झालेली आहे. तर चला आता मी खाऊन दाखवते, कारण की मला इडली खूप जास्त आवडते. आणि किचनमध्ये इतकं जास्त गरम होत आहे की मी आता शब्दात नाही सांगू शकत. तो चला आता मी इडली खाते आणि पहिल्यांदा मी खाणार आहे माझी सगळ्यात आवडती ग्रीन चटणी आणि मला खूप जास्त आवडते, खूप जास्त. काय मस्त झालेली आहे गाईज. ओ माय गॉड, सिरियसली. जर तुमचं मिरचीचं प्रमाण आणि मिठाचं प्रमाण व्यवस्थित असेल तर ग्रीन चटणी इतकी छान बनते. ओ माय गॉड. छान असं डीप करा. सुंदर. कोणाकोणाला इडली खूप जास्त आवडते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि
मी जशी बनवलेली आहे सेम त्या प्रकारे बनवा. सिरियसली खूप छान बनते. माझे आवडते पदार्थ जेव्हा मी स्वतः बनवते त्यावेळी मी खूप जास्त खुश असते. चटणी खूप छान बनलेली आहे, खूप स्वादिष्ट बनलेली आहे. एकदा तुम्ही ट्राय करा. मी जशी बनवलेली आहे तशी एक्झॅक्टली बनवा. सिरियसली तुमच्या घरच्यांना डेफिनेटली आवडणार आहे, हे मी सांगेन. सो गाईज नेक्स्ट काही रेसिपी असतील तर मला सांगा, मी डेफिनेटली शेअर करेन तुमच्यासोबत. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आजचा लूक माझा तुम्हाला कसा वाटत आहे हे पण सांगा. आणि मी आज नोज रिंग घातलेली आहे, सो ती मला छान दिसत आहे का नाही हे पण सांगा मला. सो चला गाईज, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कायम हसत राहा, खुश राहा. लव यू ऑल, बाय.